नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेमध्ये आपण आपल्या मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 12 शब्दकोश या पाठाच्या अध्ययनास सुरुवात केली होती. शब्दकोश म्हणजेच भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह होय. शब्दकोशलाच इंग्रजीमध्ये डिक्शनरी असे म्हणतात. शब्दकोश या पाठामध्ये शब्दकोशाचे महत्त्व आपणास सांगितले आहे. दैनंदिन जीवनामध्ये अनेक शब्द आपल्या कानावर पडत असतात किंवा वाचनामध्ये नवनवीन शब्द येत असतात. आपण संदर्भानुसार त्या शब्दांचा अर्थ लावतो आणि त्या शब्दांचा प्रयोगही करतो. पण प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला समजलेला असतोच असे नाही. प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट अर्थ असतो. काही शब्दांना अनेक अर्थ असतात. आपल्याला जर आपल्या भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल, आपली भाषा समृद्ध करायची असेल, तर आपल्याला ह्या नवीन शब्दांचे अर्थ माहीत असणे आवश्यक आहे. शब्दांच्या अर्थछटा माहीत असणे आवश्यक आहे. आणि नवीन शब्दाचे अर्थ जाणून घेण्यासाठी, नवीन शब्दाचे अर्थ ज्ञात करून घेण्यासाठी शब्दकोश हे एक महत्त्वाचे साधन आहे. पाठाच्या सुरुवातीला आपण नेहा आणि सायली यांच्यातील संवाद पाहिला. नेहा आणि सायली यांच्या संवादातून आपल्याला शब्दकोशाचे महत्त्व लक्षात येते. नवनवीन शब्दांचे अर्थ विचारण्यासाठी प्रत्येक वेळी आपल्याला शिक्षकांकडे जाण्याची आवश्यकता नाही, तर शब्दकोशाच्या माध्यमातून आपण नवनवीन शब्दांचे अर्थ शोधू शकतो, जाणून घेऊ शकतो. अशा प्रकारे आपली भाषा समृद्ध बनवण्यासाठी शब्दकोश हे एक महत्त्वाचे साधन आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठाच्या सुरुवातीला शब्द, कोश, शब्दसंग्रह आणि शब्दकोश यासारख्या संकल्पनांचाही अभ्यास केला. पुन्हा एकदा आपण या संकल्पना थोडक्यात जाणून घेऊया. ज्या एका अक्षराने किंवा अक्षर समूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो, त्या अक्षरास किंवा अक्षरसमूहास शब्द असे म्हणतात. म्हणजेच अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला शब्द असे म्हणतात. कोश म्हणजेच काय, तर संग्रह, कलेक्शन. तर शब्दकोश म्हणजेच शब्दसंग्रह. एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दांच्या संग्रहाला शब्दसंग्रह असे म्हणतात. बघा, कोणत्याही भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दांच्या संग्रहाला शब्दसंग्रह असे म्हणतात. शब्दसंग्रहालाच इंग्रजीमध्ये ग्लॉसरी असे म्हणतात. तर त्या भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतींचा अवलंब करून दिला असल्यास त्याला शब्दकोश असे म्हणतात. आणि शब्दकोशला इंग्रजीमध्ये डिक्शनरी असे म्हणतात. तर मुलांना तुम्हाला शब्द, कोश, शब्दसंग्रह आणि शब्दकोश या संकल्पना व्यवस्थित समजल्या असतीलच. आता आपण पुढील पाठाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. कोशात समाविष्ट केलेल्या शब्दांची रचना पद्धतशीरपणे केलेली असते. संग्रहित केलेल्या शब्दांचा क्रम कोणत्या पद्धतीने लावला आहे ते कळले तर कोणताही शब्द कोठे सहजपणे सापडेल हे नक्की कळते. बघा, शब्दकोशामध्ये समाविष्ट केलेल्या शब्दांची रचना ही एका विशिष्ट पद्धतीने केलेली असते. एका विशिष्ट पद्धतीने शब्द हे शब्दकोशात समाविष्ट केलेले असतात. आणि हा संग्रहित केलेल्या शब्दांचा क्रम कोणत्या पद्धतीने लावला आहे हे जर आपल्या लक्षात आले तर कोणताही शब्द आपल्याला सहजपणे शोधता येतो किंवा त्या शब्दांचा अर्थ आपल्याला शोधता येतो. अलीकडे सर्व भाषातील कोशांतील शब्दांची योजना त्या भाषेच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीतील वर्णाच्या क्रमाने केलेली असते. बघा, अलीकडे कोणत्याही भाषेतील किंवा सर्वच भाषातील जे कोश आहेत, म्हणजे शब्दांचा संग्रह आहे, त्यातील शब्दांची योजना त्या भाषेच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीतील, म्हणजे जर इंग्रजी असेल तर ABCD
या वर्णाच्या क्रमाने, मराठी असेल तर अ, आ, इ, ई या वर्णाच्या क्रमाने केलेली असते. अशी योजना करताना शब्दाचे आद्य अक्षर किंवा वर्ण विचारात घेतलेला असतो. या पद्धतीमुळे कोशात शब्द कोठे सापडेल हे चटकन ठरवता येते. बघा, शब्दकोशामध्ये, मराठी शब्दकोशामध्ये शब्दांचा क्रम हा अ, आ, इ, ई, उ, ऊ, इ, ई, ए, ऐ, ओ, औ, आहा आणि त्याच्यानंतर क, ख अशा क्रमाने सर्व शब्दांची रचना केलेली असते. जसं इंग्रजीमध्ये तुम्ही पाहता की अल्फाबेटिकली सगळे शब्द दिलेले असतात, ए, बी, सी, डी ह्या क्रमाने. तसेच मराठीमध्ये अ, आ, इ, ई, उ, ऊ अशा वर्णक्रमाने अक्षरांची शब्दांची रचना केलेली असते. आणि जर आपल्याला एखादा शब्द शोधायचा असेल तर त्या शब्दाचे आद्य अक्षर म्हणजेच पहिले अक्षर किंवा पहिले वर्ण म्हणजेच अ, आ, इ, ई, क, ख ह्याला काय म्हटलं जातं? वर्ण. हे पहिले अक्षर किंवा पहिला वर्ण विचारात घेतला जातो. आणि या पद्धतीने जर आपण शब्द शोधले तर आपल्याला शब्दकोशामध्ये आपल्याला हवा असलेला शब्द सहजपणे शोधता येतो. आता शब्दकोशाची उद्दिष्टे काय आहेत? शब्दकोशाची उद्दिष्टे तर पहिलं उद्दिष्ट आहे प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे कळणे. बघा, प्रत्येक शब्दाला विशिष्ट असा अर्थ असतो आणि हे आपल्याला कळलं पाहिजे. हे शब्दकोशाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. बघा, आपण पाहिलं की अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला काय म्हटलं जातं? शब्द. म्हणजेच प्रत्येक शब्दाला विशिष्ट असा अर्थ हा असतोच. 2. शब्दांचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय लागणे. बघा, कधी कधी आपण शब्द वापरतो, शब्द लिहितो, पण प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती असतोच असे नाही. पण त्या शब्दांचा योग्य अर्थ माहीत करून घेणे आवश्यक आहे. तरच आपली भाषा प्रभावी होते, समृद्ध होते. आणि म्हणून शब्दांचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय लागणे हे शब्दकोशाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. 3. शब्दाच्या अर्थाच्या छटा समजणे. अर्थाच्या छटा म्हणजेच शब्दाचे वेगवेगळे अर्थ समजणे आवश्यक आहे. मराठीमध्ये काही शब्द असे आहेत की त्या शब्दांना वेगवेगळे अर्थ आहेत. आपण काही उदाहरणे पाहूया. आभाळाची आम्ही लेकरे ह्या कवितेमध्ये देखील आपण एका शब्दाचे 2 अर्थ पाहिले होते. उदाहरणार्थ नाव. नाव म्हणजेच काय? तर नाम. आणि होडीला देखील नाव असे म्हटले जाते. 2. तीर. तीर या शब्दाचा एक अर्थ आहे बाण आणि दुसरा अर्थ आहे किनारा. राजाने मारलेला तीर श्रावण कुमारला लागला. ह्या वाक्यामध्ये तीर ह्या शब्दाचा अर्थ होतो बाण. राजाने मारलेला बाण हा कोणाला लागला? तर श्रावण कुमारला. दुसरं वाक्य, नदी तीरावर सुंदर झाडे आहेत. ह्या वाक्यामध्ये तीर ह्या शब्दाचा अर्थ होतो किनारा, की नदीच्या किनाऱ्यावर सुंदर झाडे आहेत. म्हणजे बघा मुलांनो, संदर्भानुसार शब्दाचे अर्थ बदलतात आणि हे वेगवेगळे अर्थ आपल्याला शब्दकोशामुळे समजत असतात किंवा आपण शब्दकोशाच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो. 3. अभंग. अभंग या शब्दाचा अर्थ आहे अखंड किंवा अभंग हा एक छंद प्रकार देखील आहे. 4. वात. वात ह्याला समानार्थी शब्द आहे वारा. आणि वात म्हणजेच काय? तर निरांजनात तेवणारी कापसाची वळी, तिला देखील काय म्हटलं जातं? वात. म्हणजे बघा, ह्या आहेत शब्दांच्या वेगवेगळ्या अर्थछटा आणि या अर्थछटा आपल्याला शब्दकोशामुळे समजत असतात. 4थं उद्दिष्ट आहे शब्दकोश ही संकल्पना समजणे. शब्दकोशाचे उद्दिष्ट काय आहे? तर शब्दकोश म्हणजे नक्की काय? तर शब्दकोश म्हणजे शब्दांचा संग्रह आणि ही शब्दकोश संकल्पना आपल्याला समजणे आवश्यक आहे. 5. शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात येणे. शब्दकोशाची गरज का आहे किंवा शब्दकोशाचे महत्त्व काय आहे हे आपल्या लक्षात येणे गरजेचे आहे. नवनवीन शब्दाचे अर्थ शोधण्यासाठी
नवनवीन शब्दाचे अर्थ जाणून घेण्यासाठी शब्दकोश महत्त्वाचा आहे. आणि 6वं उद्दिष्ट आहे शब्दकोश हाताळता येणे. शब्दकोश हाताळता येणे म्हणजेच शब्दकोश योग्य पद्धतीने आपल्याला वापरता आला पाहिजे. म्हणजे एखादा शब्द जर आपल्याला शोधायचा असेल तर तो शब्दकोशामध्ये कशा पद्धतीने शोधायचा, त्याचा अर्थ कसा समजून घ्यायचा हे आपल्याला समजले पाहिजे. आणि हे देखील शब्दकोशाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. शब्दकोश या पाठामध्ये दिलेला पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे, काय असते शब्दकोशात. शब्दकोशात काय काय असते त्याचे स्पष्टीकरण ह्या पाठात दिले आहे. 1. शब्दांचा संग्रह. भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह हा शब्दकोशात केलेला असतो. 2. शब्दांचे प्रमाण उच्चार. नियमानुसार शब्दांचे प्रमाण उच्चार कसे असावेत ह्याचे स्पष्टीकरण देखील शब्दकोशात दिलेले असते. 3. व्युत्पत्ती. एखादा शब्द कसा निर्माण झाला, कसा तयार झाला ह्याचे देखील स्पष्टीकरण हे शब्दकोशात दिलेले असते. 4. समानार्थी प्रतिशब्द. एखाद्या शब्दाला दुसरा कोणता समानार्थी शब्द आहे हे देखील शब्दकोशात दिलेले असते. 5. संदर्भानुसार बदलणारे शब्दाचे अर्थ. संदर्भानुसार एखाद्या शब्दाचा काय अर्थ निघतो हे देखील शब्दकोशात स्पष्ट केलेले असते. जसे आपण उदाहरण पाहिले, राजाने मारलेला तीर श्रावणकुमारला लागला. ह्या वाक्यामध्ये तीर ह्या शब्दाचा अर्थ होतो बाण. राजाने मारलेला बाण श्रावणकुमारला लागला. आणि दुसरं वाक्य, नदी तीरावर सुंदर झाडे आहेत. म्हणजेच नदीच्या किनारी सुंदर झाडे आहेत. दोन्ही वाक्यामध्ये तीर ह्या शब्दाचा प्रयोग केला आहे, पण संदर्भानुसार दोन्ही वाक्यातील तीर ह्या शब्दाचा अर्थ हा वेगळा आहे. आणि मुलांनो, असेच संदर्भानुसार बदलणारे शब्दाचे अर्थ हे शब्दकोशात दिलेले असतात. 6. अर्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र. काही अवघड शब्दांचे अर्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र हे देखील शब्दकोशात दिलेले असते. 7. प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ. शब्दकोशामध्ये प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ देखील दिलेले असतात, ज्यामुळे शब्दांचे अर्थ हे आपल्याला अधिक स्पष्टपणे समजतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा ह्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश शब्दकोशात केलेला असतो. या पाठातील पुढील मुद्दा आहे शब्दकोश कसा पाहावा. म्हणजेच जर आपल्याला एखादा शब्द शोधायचा असेल तर तो शब्द शब्दकोशात कशा पद्धतीने शोधायचा ह्याचे स्पष्टीकरण देखील या पाठात देण्यात आले आहे. शब्दकोश पाहण्याचा क्रम. जर आपल्याला शब्द पाहायचा असेल, शोधायचा असेल तर तो कशा पद्धतीने शोधायचा हे आपण पाहूया. बघा, इकडे आपल्याला एक चक्र दिसतं. त्यामध्ये पहिला जो पॉइंट आहे म्हणजे मुद्दा आहे, एखादा शब्द ठरव. आधी आपल्याला काय करायचं आहे, एखादा शब्द ठरवायचा आहे की हा शब्द मला शब्दकोशात शोधायचा आहे. त्यासाठी आपण काय करणार आहोत, तर एखादा शब्द ठरवणार आहोत. त्यानंतर आहे अकारविल्हे क्रम समजून घे. म्हणजेच अकारविल्हे म्हणजेच अल्फाबेटिकली. अकारविल्हेनुसार आपल्याला अक्षराचा क्रम लक्षात घ्यायचा आहे. म्हणजेच आपण जो शब्द ठरवला आहे त्या शब्दाचा आद्याक्षर कोणता आहे आणि ते वर्णमालेनुसार कितव्या क्रमांकावर आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, शब्दकोश बघायचा आहे. शब्दकोशामध्ये आपल्याला आधी अ वर्ण असलेले सुरुवातीला शब्द दिसतील, मग आ वर्ण असलेले दिसतील, ई, ई, उ, ऊ असे क्रमाने वर्णानुसार शब्दांची रचना ही शब्दकोशात केलेली असते. आणि त्यानुसार आपण जो शब्द ठरवला आहे, जो शब्द निवडला आहे त्याचा आद्याक्षर कुठला आहे हे लक्षात घेऊन आपल्याला नंतर शब्दकोश बघायचा आहे. शब्दकोश बघितल्यानंतर आपल्याला काय करायचं, नंतर त्या शब्दाचा अर्थ शोधायचा आहे.
त्या शब्दकोशामध्ये शब्दाचा जो अर्थ दिला असेल तो अर्थ शोधायचा आहे. जर त्या शब्दाला अनेक अर्थ असतील तर आपल्याला त्याच्या विविध अर्थछटा ह्या लक्षात घ्यायच्या आहेत. काय करायचे आहे? एका शब्दाला किती अर्थ आहेत, किती विविध अर्थछटा आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर एका शब्दाचे विविध अर्थ हे आपल्याला समजून घ्यायचे आहेत. एकाच शब्दाचे कोणकोणते अर्थ आहेत हे देखील आपल्याला शब्दकोशाच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. तर मुलांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल, शब्दकोशामध्ये जर आपल्याला एखादा शब्द शोधायचा असेल तर आपल्याला पहिले काय करायचं आहे? एखादा शब्द ठरवायचा आहे. त्यानंतर आकार विल्हेनुसार त्याचा क्रम समजून घ्यायचा आहे. नंतर शब्दकोश बघायचा आहे. शब्दकोश बघितल्यानंतर त्याचा अर्थ शोधायचा आहे. अर्थ शोधल्यानंतर त्या शब्दाच्या विविध अर्थछटा म्हणजेच विविध अर्थ लक्षात घ्यायचे आहेत. आणि एका शब्दाचे विविध अर्थ हे तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत. तर मुलांनो, शब्दकोशात एखादा शब्द कसा शोधायचा, एखाद्या शब्दाचा अर्थ कसा शोधायचा हे आपण ह्या चक्राच्या माध्यमातून समजून घेतले. पुढील तासिकेमध्ये आपण शब्दकोश कसा हाताळायचा, कसा वापरायचा हे एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तोपर्यंत शब्दकोशाची उद्दिष्टे, शब्दकोशात समाविष्ट असलेल्या बाबी ह्यांची तुम्ही उजळणी करायची आहे. धन्यवाद.